त्याबद्दल मनापासून आभार. झी 24 तास शिक्षण परिषदेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि पुढच्या सत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी सध्या माझ्याबरोबर आहेत शालेय शिक्षण मंत्री, भाषा मंत्री दीपक केसरकर सर. केसरकर सर, आपण NEPची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता राबवत आहोत. अंमलबजावणीसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र तितकीशी तयारी ग्राउंड लेवलला दिसत नाही, अशा प्रकारची एक ओरड होती, असा आरोप होतोय. पॉलिसी घोषित होते, मात्र त्याची अंमलबजावणी करताना कुठेतरी अडीअडचणी येतात, अशा प्रकारचं एक परिस्थिती दिसतीये. तर यावर सगळ्यात पहिल्यांदा सरकारची भूमिका काय आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवायला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल असे आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये बालवाटिका नसते, म्हणजे ज्युनियर सिनियर KG नसते. ती यावर्षीपासून सुरू होते. याची पुस्तकं आत्ताच मी येण्यापूर्वी बालभारतीमध्ये जाऊन आलो आणि त्यांना ज्या पुस्तिका लागतात, कारण एकदम छोटी मुलं असतात, तर त्यासुद्धा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. अर्थात पूर्वी असं झालेलं होतं की महिला आणि बालकल्याणकडे या छोट्या मुलांची जबाबदारी होती आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे ती आमच्याकडे आलेली आहे. परंतु ह्या कॉर्डिनेशनमध्ये थोडासा वेळ जातो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु केवळ शहरातल्याच मुलांना ज्युनियर सिनियर KGला जायचा अधिकार आहे आणि आम्ही मात्र पहिलं पाऊल कार्यक्रम राबवायचा आणि त्याच्यामधून लिटरसी आणि न्यूमरसीचं नॉलेज देऊन त्या मुलांना पहिलीत घ्यायचं, हे आता बंद होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे. म्हणजे नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंड म्हणून प्री प्रायमरी होईल आणि त्याच्यानंतर 3री पासून 8वीपर्यंत हे प्रायमरी होईल आणि 9वी आणि 10वी ही दोन्हीच वर्ष माध्यमिकची असते. सगळ्यात महत्त्वाचा बदल ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादांनी सुद्धा केला, तो म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग हा आता आपल्या स्कूल एज्युकेशनचा अपरिहार्य भाग बनणार आहे आणि त्याच्यामुळे मुलं याच्या पुढच्या काळामध्ये बेरोजगार लोकांना अजिबात दिसणार नाहीत. ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादांनी केला की मी मुंबई शहराचा सुद्धा पालकमंत्री आहे आणि मुंबई शहर आणि स्टुटगार्ड या सिस्टर सिटी आहेत. जसं पुणे आणि कालसरू या सिस्टर सिटीज आहेत. पण आज पण कुठल्याही पालकमंत्र्यांना असं वाटलं नाही की आपल्या या सिस्टर सिटीचा उपयोग हा महाराष्ट्रातल्या युवकांसाठी झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे बेडन-व्युर्टनबर्ग हे जे राज्य आहे ते सेकंड रिचेस्ट स्टेट आहे जर्मनीमधलं आणि आजची त्यांच्या मॅनपॉवरची जी स्किलची गॅप आहे ही 5 लाख युवकांची आहे. इथल्या युवकांची ताकद आहे आणि इथल्या शिक्षण संस्थांची सुद्धा ती ताकद आहे, असं मी स्वतः समजतो. बरं, शालेय शिक्षण मंत्री म्हणून जेव्हा आपण हे पद भूषवता तेव्हा कुठेतरी एक अशी सुद्धा परिस्थिती आहे की आपलं शालेय शिक्षण तेवढं प्रगत नाही किंवा इतर बोर्ड्स जे आता अनेक बोर्ड झालेले आहेत त्या मानानं महाराष्ट्र शिक्षण बोर्ड जे आहे त्याचा सिलेबस थोडा कुठेतरी कमकुवत पडतो आहे किंवा पुढच्या स्पर्धात्मक सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तेवढा तो सिलेबस सक्षम नाही, अशी पण एक ओरड असते. नाही, हे सगळं एक मुलांची मानसिक स्थिती आहे. CBSEचा बोर्ड आणि आमच्या बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये काहीही फरक नाही आहे. मी आज सांगितलेलं आहे की इतिहास, आपल्या राज्याचा इतिहास लिहायला लागतो, तर मी इतिहास अभ्यासक्रम हा इक्विव्हॅलंट टू CBSE असला पाहिजे आणि तो आहे, याची मी आपल्याला खात्री देतो. परंतु आपण काही म्हटलं इंग्रजी स्कूलमध्ये गेलेलीच मुलं हुशार असतील, बिलकुल नाही. आमच्या ज्या ग्रँटेबल स्कूल आहेत त्याच्यातली मुलं जर पहिली आपण महाराष्ट्रातल्या बोर्डातली मुलं काढली तर 50 पैकी 40 ही आमच्या ग्रँटेबल स्कूलमधली किंवा जिल्हा परिषदेमधली आहेत. ती इंग्लिश स्कूलमधली कधीच नव्हती आणि कधी होऊ सुद्धा शकत नाही. एवढा चांगला अभ्यासक्रम हा आपला स्वतःचा आहे आणि CBSE स्कूल ज्यांचं वारंवार बदल्या होत असतात ॲडमिशनच्या दृष्टीने वगैरे, लोक त्याच्याकडे बघत असतात. किंवा इंटरनॅशनल स्कूल हे ज्यांना इंटरनॅशनल क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी ते अभ्यासक्रम आहेत. त्याचा भारताशी किती संबंध आहे आणि भारतीय एकंदर शिक्षण व्यवस्थेसाठी किती संबंध आहे ह्याची मला स्वतःला शंका आहे. आणि आम्ही 40 लाख विद्यार्थ्यांची एकाला परीक्षा घेतो, हे जगामध्ये रेकॉर्ड आहे. 2 कोटी विद्यार्थी हे जगामध्ये रेकॉर्ड आहे आणि मग त्याची व्यवस्था आपल्याला दुरुस्त केली पाहिजे. गेली 2 वर्ष मी हेच काम करतोय की या व्यवस्थेमध्ये काय दोष आहे हे काढायला लागतील आणि जर शिक्षक सॅटिस्फाईड असतील तर ते मुलांना क्वालिटी एज्युकेशन देऊ शकतात. म्हणून आत्ता इथे येण्यापूर्वी मी 4 तास बैठक घेतली आणि ह्या बैठकीमध्ये एकच सार आहे की याच्या पुढच्या काळामध्ये मग तो शिक्षण क्षेत्रामधला एखादा हेडमास्टर असेल किंवा
ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा डेप्युटी डायरेक्टर असेल, सगळ्यांना आता फील्डवर उतरायला लागेल आणि एकच काम करायला लागेल, क्वालिटी एज्युकेशन. कारण 8वीपर्यंत परीक्षा नाही म्हणून मुलं अगदी निर्धास्त राहतात. त्याला इंग्रजी येतं की नाही, त्याला गणित येतं की नाही, त्याला सायन्स येतं की नाही, कोणी बॉदर करत नाही. याच्यापुढे असं रिलॅक्सेशन्स टीचर्सना राहणार नाहीत. हायेस्ट पेड कॅटेगरी आहे टीचर्स ही. एका टीचरचा पगार लाख सव्वा लाख रुपये असतो त्यावेळेला, आणि आमच्या ज्युनियर कॉलेजचा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असतो. आणि मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शेवटी शिकवणार कोण? शिक्षक शिकवणार. पण आतापर्यंत ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यात आलेली नव्हती, आता फिक्स करण्यात आलेली आहे. मी असं सर्क्युलर काढलेलं आहे की ज्या शिक्षकांना शिकवता येणार नाही त्यांना 6 महिने फुल पगार देऊन ट्रेनिंग दिलं जाईल आमच्या डायट कॉलेजमध्ये. तरी त्याचे जर एज्युकेशनची शिकवण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह नाही झाली, 50% पगारावर त्याला शिकवलं जाईल. आणि नाही झालं तर त्याला सेवेतून दूर करण्यात येईल. सेवेतून दूर करणं हा हेतू नाही आहे. मुलांचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट पाहिजे. आजपर्यंत असंच चाललं होतं की हे शिक्षण खातं नव्हतं, हे शिक्षक खातं होतं. शिक्षकांच्या समस्या घेऊन सातत्याने संघटना सरकारकडे जायच्या, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या, त्याच्यामुळे हाच संघर्ष चालू राहिला. गेल्या वर्षभरामध्ये मी शिक्षकांच्या सगळ्या समस्या सोडवल्या. आणि काही जी आपल्या मनामध्ये शंका असते की पूर्वीच्या काळामध्ये आपली लोक असतील, आपल्या संस्था असतील तरच त्यांना अनुदान द्यायला लागतं, या पद्धतीतून मी महाराष्ट्राला बाहेर काढलं. सरसकट सगळ्या संस्थांना टप्पा अनुदानावर आणलं. जवळजवळ 65,000 शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं. शिक्षकांची भरती सगळी पूर्ण केली. 21,000 झाली, काही कोर्टामध्ये हे आहेत म्हणून ते शिल्लक आहे. त्याच्यानंतर केंद्रप्रमुखांची भरती सुरू केली. जे शिक्षक सेवक होते 5,000 रुपयावर काम करायचे, त्यांना 16, 18, 20,000 रुपये अशा पगारावर, म्हणजे शिकत असताना सुद्धा त्यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ केली. आणि त्याच्यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सगळे प्रश्न सुटत असताना त्यांचे इतर काही प्रश्न होते, ट्रान्सफरचे प्रश्न होते. याच्या पुढच्या काळामध्ये सिनियर टीचर्सना सगळ्यांना एकाच ठिकाणी राहायला लागेल. माध्यमिकचा टीचर एकाच शाळेमध्ये शिकवतो आणि विद्यार्थी घडवतो. आणि आपल्याकडे जसं सरकारी नोकर असतं तशा शिक्षकांच्या बदल्या व्हायच्या. हे सुद्धा पूर्णपणे बंद केलं. पुढच्या काळामध्ये एकाच ठिकाणी द्यावं ही संकल्पना पहिल्यांदा या खात्यामध्ये आली. आणि त्याच्यामुळे हे सगळं करत असताना मुलांच्या ज्या काही समस्या होत्या, मुलांमध्ये डिफरन्शिएट केलं जायचं. जो शेड्यूल कास्टचा आहे किंवा पॉवर्टी लाईनच्या खालचा आहे त्यालाच ड्रेस दिला जायचा. आता आम्ही सरसकट सगळ्यांना युनिफॉर्म देतो, त्यांना शूज देतो, त्यांना सॉक्स देतो, त्यांना वह्याची पानं देतो. पूर्वी हे कधी घडलेलं नव्हतं. ओझं एवढं असायचं की पुस्तकं अधिक ते वह्या एवढं म्हणून एवढं मोठं ओझं घेऊन जायचे. आम्ही आता वह्यांची पानं फ्री ऑफ चार्ज देतो. ती पुस्तकामध्येच घातलेली असतात आणि त्या पुस्तकाचे 4 भाग केलेले आहेत, कारण 4 सेमिस्टरमध्ये आपण शिकवतो. घेऊन जायचं फक्त एक की ते पुस्तक अधिक त्याच्यातली वह्या ज्याच्यावर तुम्ही लिहायचं आहे मिळून एक पुस्तक घेऊन फक्त गेलं पाहिजे. तरी पण अजून काही शाळा त्याची अंमलबजावणी करत नाहीत. तर मी असं सांगितलेलं आहे की असे जे अंमलबजावणी करणार नाहीत त्या टीचर्सवर तुम्ही कारवाई करा. कारण मुलांनी पुस्तकाचं ओझं घेऊन जाणं हा मुलांवर अन्याय आहे. आणि ह्या अनेक गोष्टी करत असताना जसं आता मिड डे मीलमध्ये पूर्वी त्यांना नुसती खिचडीच दिली जायची. आता आपण त्यांना एक स्टार्टर सुरू केलं, म्हणजे मोड काढलेल्या कडधान्यांपासून एक सॅलड तयार करायचं. पौष्टिक आहार देण्याचा त्याच्यानंतर आपण एक बिर्याणी त्यांना देतो आणि त्याच्यानंतर एक स्वीट डिश देतो. म्हणजे 3 कोर्स मील हे मुलांना सुद्धा मिळालं पाहिजे. नाहीतर ते मुलं जेवू शकत नाही. रोज खिचडी काय खाणार? म्हणजे या विचारातून आपण कुठेतरी बाहेर पडतोय. आणि आता गुणवत्तेच्या दृष्टीने जे काही मी आज आदेश दिलेले इथे येण्यापूर्वी दिले, माझी खात्री आहे की 2 महिन्यामध्ये तुम्हाला सगळं चित्र बदललेलं दिसेल. आपण ॲग्रिकल्चर हा विषय आणतो. उद्या खरं तर तुमच्याकडे ॲग्रिकल्चरल कॉन्फरन्स आहे, पण तिथं तुम्हाला कळेल की ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घेण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आम्ही तर पहिलीपासून ॲग्रिकल्चर करतोय जेणेकरून 12वी नंतर तो फुल फ्लेज ॲग्रिकल्चरिस्ट होऊ शकतो.